राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शिवसेनेच्या विविध उपक्रमांचं आयोजन करणं, शिवसेनेच्या विविध कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणं, कार्यकर्त्यांसाठी आणि प्रभागातील लोकांसाठी कायम उपलब्ध असणं आणि लोकांच्या प्रश्नांना जाऊन भिडणं, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी प्रशासनाला अंगावर घेणं, हे सगळे गुण असलेला शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे श्री जेरी डेव्हिड. जेरी डेव्हिड यांनी आपल्या प्रभागामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा आवाका वाढवला आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे विविध उपक्रम प्रभागामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवत श्री जेरी डेव्हिड यांनी प्रचंड मोठा जनसमुदाय आपल्याबरोबर जोडला आहे. त्या माध्यमातून जेरी डेव्हिड यांनी अगदी अबालवृद्धांना आपल्याबरोबर जोडलं. विविध कार्यक्रम त्यांच्यासाठी ते आयोजित करतात. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून श्री जेरी डेव्हिड यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळेच जेरी डेव्हिड यांचा एक मोठा संपर्क आपल्याला प्रभागामध्ये, त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे शहरामध्ये दिसून येतो. मुलांसाठी क्रीडा साहित्याचं वाटप, अबालवृद्धांसाठी विविध कार्यक्रम, त्यांच्यासाठी लोकोपयोगी अशा प्रकारच्या वस्तूंचं वाटप, त्याच पद्धतीने प्रभागाचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी डोळ्यात तेल घालून प्रभागाच्या विकासासाठी कार्य करणं, या सगळ्यांमुळे जेरी डेव्हिड हे समाजामध्ये लोकप्रिय आहेत. काल त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री रवींद्र फाटक, श्री विजय चिंदरकर, श्री गणेश टाक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काल श्री जेरी डेव्हिड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं. खासदारकीची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसं आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे यांच्यावर जोरदार आरोप केले होते. त्यापाठोपाठ खासदार राजन विचारे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री आणि खासदारकीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना टार्गेट केलं. नरेश म्हस्के कोरोना कालावधीमध्ये घरात बसून होते. महापौरपदाच्या काळात त्यांनी काय केलं? गोल्डन गँगचा लीडर म्हणून त्यांची ओळख होती. ठाणे महानगरपालिका लुटण्याचं काम त्यांनी केलं, असे एकापेक्षा एक भयंकर आरोप राजन विचारे यांनी केले. मुख्यमंत्र्यांना देखील आमदारकीचं पहिलं तिकीट आपल्यामुळेच मिळालं, असं देखील राजन विचारे यांनी म्हटलं. राजन विचारे यांच्या या पत्रकार परिषदेचा काही भाग. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता, तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळालं सांगावं तरी, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला. या ठाणे महापालिकेत जनतेचा पैसा कर रुपये तिकडे आलेले आहेत, विकास कामासाठी, काहींची पोटं भरण्यासाठी केलेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महानगरपालिका खाली करून ठेवलेले आहेत. शासनाकडून पैसे द्यावे लागतात. 1 महिन्यापूर्वी 15 कोटी रुपये फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते. सर्व गव्हर्नमेंटकडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवतात. काय महापालिकेचं तुम्ही कारोबार तुम्ही केलेले आहेत? महापालिकेची वाट लावून ठेवली. कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे या राजन विचारांनी काढले आणि त्या पक्षाची अजूनही प्रामाणिक आहे, तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला बोलायचा काही हक्क नाही. यात नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता. काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता तेव्हा या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता. त्यावेळेला मी घेऊन आलो आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे? उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे, की जाऊ दे त्या राजनला, आपल्या त्या ह्याला घेऊन ये, तू नरेशला घेऊन ये. मी तेव्हा समजून त्याच्या घरी गेलो होतो सांगायला, की बाबा जाऊ दे आता, काय झालं तुझं एकनाथ शिंदेचं असेल पण शिवसेनेने काय तुझं केलं? तेव्हा एकनाथ शिंदेला कंटाळून हाच माणूस चालला होता. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून
रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक 1 ते 12 मे 2024. संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे. दिनांक 1 ते 12 जानेवारी, गावदेवी मैदान, ठाणे स्टेशन रोड, ठाणे पश्चिम येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे. नक्की भेट द्या. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 2024, 1 मे ते 12 मे 2024 या कालावधीत गावदेवी मैदान, ठाणे येथे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तीव्र उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची पातळी कमी होते आहे. या अनुषंगाने आता महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे, पाण्याने साफसफाई करणे याला मनाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 10 जून 2024 पर्यंत दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहनं, मोठी वाहनं धुणे तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. 12वीच्या ISC बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाण्यातील सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील मानव्य विद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातनं पहिला आला आहे. त्याला 99.75% गुण मिळाले आहेत. 400 पैकी 399 गुण या विद्यार्थ्याला मिळाले आहेत. यावेळेस बोलताना रेहान याने आईवडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झालं असं यावेळेस रेहान यांनी सांगितलं. त्याला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला आवडतं असं देखील रेहानने सांगितलं. I scored 99.75%. In which exam? In humanities stream. My subjects, I got 100 in English, I got 100 in political science and psychology, and a 99 in sociology. गेल्या 5 वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने शेतकऱ्यांना सुलतानी नाही तर अस्मानी संकटाचा देखील सामना करावा लागतो आहे. गेल्या 2-3 वेळेस कोकणामध्ये आलेल्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला. मात्र अशा अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाही. ते पुन्हा उभे राहतात आणि जोमाने कामाला लागतात. याचं कौतुक वाटतं असं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केलं. आमदार संजय केळकरांचे नाव आहे. ते गेली कित्येक वर्ष या आंबा महोत्सवात पुढाकार घेतात आणि आपण सगळे बघतोय की ह्या आंब्याचा दर्जा एकतर ती रासायनिक पद्धतीनं पिकवलेली नाहीयेत, नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले आंब्याची फळं आहेत. दुसरं, फळाच्या आकारावरनं आपल्याला त्याचा अंदाज येतो. दुसरं, ग्राहकांना एक समाधान, म्हणजे प्रयत्न हाच असला पाहिजे की इंडिया आणि भारत याच्यामधला एक पूल सांधण्याचं काम या अशा महोत्सवांच्या निमित्तानं होतं असं मला ठाम वाटतं. संस्कार संस्थेचे अध्यक्ष, आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवाला भेट दिली. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ तसंच संस्कार प्रतिष्ठान यांच्या वतीने या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतमालाला हमीभाव मिळण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं धान्य
घेणं गरजेचं आहे. 12 वर्ष आपण या महोत्सवाला भेट देत असल्याचं त्यांनी सांगितलं. जवळपास 12 वर्षापासून मी या आंबा महोत्सवाशी जवळून परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझे मित्र माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या पुढाकाराने हा आंबा महोत्सव आणि कोकणमधल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांची योग्य बाजारपेठ शहरामध्ये मिळावी यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हा आंबा महोत्सव प्रतिवर्षी गेली कित्येक वर्ष हा चालू आहे. आंबा महोत्सव या ठिकाणी 1 तारखेपासून सुरू झाला, 12 तारखेपर्यंत आहे आणि एवढा उष्मा असून सुद्धा आंबा उत्पादक शेतकरी या ठाण्याच्या आंबा उत्सवाला, कारण ही एक प्रकार चळवळ आहे, त्याच्यामुळे इथला कोकणातला आमचा शेतकरी अतिशय खुश आहे. आणि काल तर गर्दीचा उच्चांक होता. 12 तारखेपर्यंत आहे. मी नागरिकांना आवाहन करेन की आपण अवश्य भेट द्या, या चळवळीला ताकद द्या, आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आणि आंबा महोत्सवाला या निमित्ताने आपण अवश्य व्हिजिट करा. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस, रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.